आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. पुण्यातील पर्वती परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली. नसरापूर घटनेच्या जखमा अजून ताज्याच होत्या की एका 70 वर्षीय नराधम आजोबाने आपल्या 9 वर्षाच्या सख्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. नात्याला कलंक लावणाऱ्या या घटनेमुळे जनमानसात तीव्र संतापाची लाट असून पीडित मुलीच्या मातेने आपल्या नराधम पित्याला थेट फाशी देण्याची मागणी केली आहे. काल रात्री नेमकं तुमच्या मुलीच्या बाबतीत काय प्रसंग घडला, काय घडलं होतं, मुलीने काय सांगितलं? मुलीने सांगितले मला अंगावरचे कपडे काढले होते आणि पूर्ण नका मारलेले तिला, आणि तिचं गुन्हे असं झालंय म्हणजे कपड्यांचं नव्हतं तिच्या अंगावर, आणि माझी स्वतःची बापांनी माझी मुलगीला असं केलेलं आहे, बलात्काराची केस केलेलं आहे आणि तिला फाशीशी व्हायला पाहिजे. पोलिसांचं पण न्याय भेटलेला आहे आम्हाला आणि एवढंच कर्तव्य आम्हाला, जनताचं पण भेटली आणि परत पोलिसांचा पण आम्हाला सपोर्ट भेटले, जनताचं पण सपोर्ट आहे. काल हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही नेमकी कुठे होतात? मी नेमकी दुकानातलं कपड्यांचं दुकानात कामाला आहे आणि 9 वाजता माझी सुट्टी झाली. हे 9 साडेनऊ वाजेपर्यंत घडलेलं. मी कामावरून आल्यानंतर हे घडलं. कामावरून आल्यानंतर हे सगळं हा सगळं प्रकार घरात त्यावेळेस तुम्ही नव्हता? त्यावेळी मी नव्हते, घरात नाही घडले, दुसऱ्यांच्या घरात ते भाड्याने होता तो, आणि त्या भाड्यांनी असताना ते रूम मध्येच ते झाले होते. कधी काय म्हणजे ते पहिला पण केलं होतं असं म्हणा, पण आम्हाला कोणाला माहित नव्हतं हे केलेलं. नंतर ना ती स्वतः मुलगी मला म्हणली, मम्मी पहिला पण असं झालं, तुम्ही कामाला गेलो होतं आणि ताताने मला ओढून घेत होते, मी बाहेर पळत गेलेलं आहे, एवढं पोरगीने मला सांगितले. आणि दुसऱ्या वेळा लय मोठं शिकवलं. माझी मागणी काय एकच आहे, तिला फाशी शिजा व्हायलाच पाहिजे.